आपण भर देणार आहोत तो जास्ती साधनेवरच भर देणार आहोत. नुसतं ह्या शास्त्रात काय त्या शास्त्रात काय पुस्तकात असं नको आहे आपल्याला. हे जरी असलं तरी जे ग्रंथ आपण आपल्या समोर ठेवलेले आहेत ते अद्वैत ग्रंथ आहेत, तेवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जे अद्वैत ग्रंथ म्हणजे याच्यामध्ये अद्वैत बोध करून दिला जातो. उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यासारखं पोथ्या पुराणं ह्याच्यात नाही आहेत किंवा नुसते पारायणाचे ग्रंथ चरितात असं नाही आहे. कारण ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे समजेल आणि ते करून जीवाचं सार्थक जे आत्मदर्शनात होतं तिकडं कसं जाता येईल याविषयी मार्गदर्शन करणारे जे ग्रंथ असतात ते आपण बघतो आहे. कारण उपनिषद जरी म्हटली तरी त्याच्यामध्ये साधनेचा भाग कमी आहे, ज्ञानाचा भाग जास्त आहे. त्यामुळे एकदम ज्ञान सांगून उपयोगी नाही आहे. त्या तऱ्हेनं मनाच्या श्लोकापासून सुरुवात, पण मनाचे श्लोक म्हणजे पासून सुरुवात याचा अर्थ ते साधे आहेत असं नव्हे. सगळी उपनिषदं त्यात आलेली आहेत. त्यातला एक एक चरण जरी आपण आपल्या जीवनात उतरवायला लागलो तरी जे आपल्याला हवं आहे तिथपर्यंत जाता येईल. कारण काय करावं इथं सांगितल्यापासून सुद्धा त्यांनी जे सांगितलं आहे शेवटी शेवटी दिसेना जनी त्याची शोधवणं पाय, हे जे सांगितलं आहे ते ध्यानाचीच साधन आहे. जे दिसत नाही आहे ते शोधायचं आहे. म्हणून इथं दासबोधात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे दृश्य जे आहे ते ओसरायचं आहे, निरसावे. दृश्य निरसायचं आहे आणि अदृश्य परमात्मा जो आहे तो आपल्या ठायी पडायचा आहे. आणि त्यासाठी ध्यानाची साधना प्रमुख आहे. कारण सामान्यतः आपली इंद्रिय सगळी बहिर्मुख आहेत. डोळे काहीतरी पाहत असतात, कान काहीतरी ऐकत असतात, जीभ काहीतरी खात असते. आणि ते नुसतंच नाही, मन आणि इंद्रिय. आता काही वेळेला इंद्रिय पहिल्यांदा धावतात, मग पाठीमागनं मन धावतं. नाहीतर काही वेळा मन बाहेर त्या विषयाकडे धावतं आणि मग इंद्रिय त्याच्या पाठीमागं धावतात. आणि इंद्रिय मन दोन्ही गेलं की त्या विषयामध्ये तो मनुष्य गुंतला. आणि आपल्याला तर साधनेच्या जर अंगाने जर काही करायचं असेल तर इंद्रिय बाजूला ठेवून किंवा इंद्रियांचं सुद्धा अंतर्मुख कशी होतील, मन अंतर्मुख कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे महत्त्वाची जी गोष्ट आहे ती जे मन आपल्या साधनेच्या आड येतं किंवा आत्मदर्शनाच्या आड जर काही येत असेल तर ते मनच येतं. कारण मन हे रजोगुणाच्या फांदी तरळतं असंही म्हटलं आहे. वाया मन हे नाव, इथं स्वसमर्थाने मन हे नाथिले संती नाही निरोपिले. म्हणजे इथं हे नाथिलं आहे हे सुद्धा समर्थाने स्पष्ट. म्हणजे मन ह्या नावाची वस्तुतः गोष्ट नाही आहे. मूळ जो आत्मा आत्मरूप आहे तिथूनच जे जे काही आलेलं आहे तिथूनच मन आलेलं आहे. म्हणजे मनाचं मूळ ठिकाण काय आहे असं जर म्हटलं तर आत्माच मनाचं मूळ ठिकाण आहे. पण जन्मजन्म ते मन इतकं बहिर्मुख झालेलं आहे आणि विषयात गुंतलेलं आहे की त्या विषयांची ओढ जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मन आत रमत नाही. आपल्याला इथं जे प्रश्न विचारलेले गेले की मन आत का रमत नाही, त्याचं कारण आपली विषयातली ओढ कमी होत नाही. मग आता विषय सेवन करायचेच नाहीत का, तोही काल आपण थोडा विषय घेतला. विषय त्याग ह्याच्यावर समर्थांचा संपूर्ण समास आहे. चालता बोलता खाता जेविता विषय त्यागी असं कोणी नाही आहे. देह आहे तोवर विषय सेवन करायला हवेत. तथापि आपल्या देहाला आवश्यक तेवढ्याच विषयांचं सेवन करून अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजेच विषय त्याग. अनावश्यक लक्षात घ्या. जेवायला पाहिजे, किती पाहिजे. आहार जरी घेतला तरी कोणता आहार पाहिजे, किती पाहिजे, काय प्रमाणात पाहिजे. देह धारणा होईल एवढाच आहार घ्यायचा आहे. त्या पलीकडे जिभेला काय हवं हे विचारायचं नाही. पोटाला काय हवं, शरीराला काय गरज आहे एवढं विचारा. आणि एवढं जर विचारलं तर खाण्याच्या पदार्थापैकी अर्धे पाऊण टक्के त्याच्यातला भाग जो असतो तो वेस्टेज असतो. जे आपण खातो त्याच्यातला 1/3 वेस्टेज, 1/3 डॉक्टरांचं पोषण करणारा
आणि 1/3 फक्त आपल्या कामाचा असतो. मग आपण विचार करताना जेवढ्या आपल्या कामाचा आहे तेवढाच जर घेतला, आता डॉक्टरांची पोटं कशी भरणार, त्याची काळजी आपण नको करायला. मग डॉक्टरांचं सुद्धा काम माझं नेहमी असं, मी डॉक्टर आहे आपल्याला माहिती असलं तर, आता करत नाही काही, पण डॉक्टरांचं कामसुद्धा खरं म्हणजे हेच आहे की आपल्याकडे येणारा पेशंट आजारी कसा पडणार नाही हे पाहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आजारी पडल्यावर त्यांना औषध द्यायचं ते ठीक आहे, तसं नाही. फॅमिली डॉक्टर असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की हे असं 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 करायला पाहिजे तर तुमची प्रकृती ठीक राहील. आणि आपणही ते तिथं मनाचा संयमच पाहिजे ना. अमुक एक गोष्ट खायची नाही आहे, आता घरात केली तर आपणच करणार ना. आणि मग ते असं होत नाही म्हटलं म्हणजे काही होणार नाही. करायचं आहे असं पक्कं ठरवलं होतं. मुलं जन्माला आली ती काय भजी खात आली का मिसळ खात आली, विचार करावा. त्या कसल्या बाटल्यातनं काय काय ते कोका कोला मला नावही माहिती नाहीत काय ते, हे पीत आली का दूध पाणी पीत आली. नॅचरल कुठलं आहे, जे पेय नैसर्गिक आहे, पाणी आहे, दूध आहे, फार तर आपण ताक केलं, सरबत आहे म्हणा, बस नारळाचं पाणी हे सोडून बाकीची जी आपण मोठी माणसंच घेऊन जातात मुलांना किंवा घरात त्या बाटल्या आणून ठेवतात, त्याच्या पुढे आणि बरंच आहे ते न बोललेलं बरं. हे सगळं जे आहे ह्यानी प्रकृती कशी चांगली राहणार आहे. साधं योग्य तो आहार, ज्याला सात्विक आहार असं भगवंतांनी म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे, असा जर तो घेतला असेल, कारण तो नुसत्या शरीरावर परिणाम करतो असं नाही, पण रजोगुणी तमोगुणी आहाराने मन आणखीन रजोगुणी होतं, मन आणखीन तमोगुणी होतं. तामस आहार सांगितलाय वरून, राजस आहार सांगितलाय, ते खायला लागलं की रजो प्रवृत्ती जास्तीच असते, नको त्या गोष्टी करायला लागते. आणि प्रवृत्तींच्या निवृत्तींचं कार्याकार्ये भयाभये भगवद्गीतेनं सांगितलंय, कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्ती असावी, काय कार्य आहे काय अकार्य आहे हे जी बुद्धी ठरवते, ती बुद्धी मन या आहारावर अवलंबून असतं. त्यामुळे तिथंपासून सुरुवात केली पाहिजे. त्याच्या जोडीनं आपण काय वाचतो, आपण काय बघतो, आपल्या आजूबाजूला मंडळी कोण आहेत, त्यांच्यात आपला कुठला विचार बोलला जातो, नको त्या गोष्टीवर चर्चा किती होते, त्या सगळ्याचे परिणाम त्या मनावर होत असतात. आणि म्हणून साधकाला जास्तीत जास्त मौन सांगितलं आहे. पण मौन म्हणजे नुसतं तोंडाचं मौन नव्हे, विचारच येता कामा नाहीत म्हणून नामस्मरण सांगितलं आहे. बघा, एकमेकाशी एकमेक निगडीत आहेत, असं बाजूला काढता येत नाही. ध्यान वेगळं, नाम वेगळं, कर्म वेगळं असं नाही, सगळे एकमेकाशी निगडीत आहेत. त्यामुळे अवांतर विचार कमी करण्यासाठी नामस्मरणाचा उपयोग करायचा आहे. पण आपण इकडं नाम घेत असतो आणि विचार सुरूच असतात. त्या नामावर तरी पूर्ण लक्ष आहे का आपलं एकाग्र? त्याचं कारण मनाची चंचल वृत्ती, मुळात चंचल. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम. अर्जुनाचा प्रश्न आहे 6व्या अध्यायात, तू म्हणतोस कृष्णा मन ठेवायचं कसं राहणार? त्याला भगवंतांनी उत्तर दिलं आहे, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यासाचा अर्थ ध्यानाचा अभ्यास. नुसतं पारायण करून होणार नाही, नुसत्या वया पाठ करून होणार नाही. अभ्यासाला बसलं पाहिजे. आणि वैराग्येण, वैराग्याशिवाय परमार्थाचा प्रवासच सुरू होत नाही. वैराग्य ह्याचा अर्थ देखील बाहेरचे जे विश्व सगळं आहे त्याच्यातला वैयर्थ लक्षात घेतला पाहिजे की कशासाठी आपण गुंतो इतक्या गोष्टीमध्ये. हे जाणार आहे, संसार करायचा पण किती त्या संसारात बुडायचं. बरं, तरी परमेश्वर, मला असं वाटतं सध्या इतक्या काही घटना नैसर्गिक घडत आहेत की माणसांनी सावध व्हावं. नैसर्गिक आपत्ती आहेत, माणसांनी निर्माण केलेल्या आपत्ती आहेत. आत्ता आपण आहोत, पुढच्या क्षणाला आहोत का नाही भरोसा नाही. तरी देखील त्या गोष्टीमध्ये, त्या संसारामध्ये, त्या संसारातल्या गोष्टीमध्ये इतके आपण गुंतलेलो आहोत की आत वळायचीच इच्छा होत नाही. हे जोपर्यंत होत नाही तोवर किती ध्यानाला जरी बसलात आणि सद्गुरूंनी किती डोक्यावर हात ठेवला, सद्गुरू जरी बसले तरी उपयोग होणार नाही.
हात आपणच वळायचं आहे ना. सद्गुरूंनी ध्यानाला बसून तुमचं होणार का काम? आणि असं जर कोणी सद्गुरू सांगत असतील, वत्सा मी ध्यान करतो तुझ्यासाठी, तू फिर सगळीकडे. न लावी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. जर कोणी गुरु सांगत असतील की वत्सा तुझं सगळं मी बघतो आणि तू कर, काही मंडळी सांगतात काही खाल्लं तरी, डॉक्टर जसे काही सांगतात काही खा तुम्ही चालेल सगळं. कसं शक्य आहे? पेशंट जर बरा व्हायचा असेल तर काही खाऊन काही पिऊन कसं चालेल? पथ्य पाळायलाच पाहिजे. तसं आपल्याला जर साधना करायची असेल तर पथ्य पाळायलाच पाहिजे. बाकीचे काय करतात ते जर आपण करणार असलो मग सरळ सांगावं की नाही बा, मार्ग आपला नाही, सोडून द्यावा. मनाची फसवणूक नाही करायची. एकीकडे डोळे मिटून बसायचं, मग त्याचं काय झालं बघून घेईन, त्याचं उठून द्यायला ध्यानातनं. आता वेळ ठरली आहे म्हणून मी ध्यानाला बसलो आहे, पण होऊ दे एवढं ध्यान, मग बघतो काय ते. कसं ध्यान शक्य आहे? त्यामुळे ध्यानात मन जर लागायला हवं असेल तर बाहेरचं सगळं अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. एखादी घटना घडली, कशा तऱ्हेनं आपण स्वीकारतो. भोग आले, काही शारीरिक भोग असतात, काही अनेक असतात भोग. विचार केला पाहिजे. 2-4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. परमेश्वराच्या घरी अन्याय नाही. जे काही फळ आपल्या वाट्याला येतं ते आपल्या कर्माचं फळ असतं. आणि ह्याच जन्माचं असं नाही, जन्मजन्मांची कर्म जी असतात ती जेव्हा फलद्रूप होतात त्यावेळेला ते आपल्याला दिसतं. काल खाल्लेलं आज पचलं नाही की आपण सांगू शकतो काल खाल्ल्यामुळे आज दिसतं. पण कित्येक आजार असे असतात हिडन लपलेले असतात, आपल्याला कळत नाहीत किती दिवस आपल्या शरीरात पोखरता आहेत ते. आणि मग एक दिवस ते बाहेर पडतात, आपल्याला वाटतं असं कसं झालं. एकदम झालेलं नाही. आपण जे जे काही करत आलेलो आहोत त्याचा हा परिणाम आहे. हे अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि त्यामुळे आलं एखादं दुखणं तर कुणालाही बोल न लावता आपण ते शांतपणे स्वीकारलं पाहिजे. माझ्याच कर्माचं हे फळ आहे, ठीक आहे, आलं आहे ना, त्याचाही उपयोग मी साधनेसाठी करून घेईन. काल आपल्याला मी सांगितलं थोडंसं त्याच्यात. त्यामुळे ध्यानाला बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे पुढील पैसं पारुखे, मागील स्मरावे तेही ठाके, ऐसी सरी सिये भूमिके समाधी राय. ध्यानाला बसल्यानंतर भविष्याचं चिंता करत बसायची नाही आणि पूर्वीचं काय झालं ते आठवत बसायचं नाही. आपण बसलो रे बसले की शाळेत असताना काय झालं होतं, कॉलेजमध्ये काय झालं होतं, शेजारी काय झालं. आता ध्यानाला बसलो आहे ना आपण, मग आता मागचा विचार करायचं काय कारण आहे? पण जसं ते सांगितलं, दृष्टीस लागली सवय जे दिसेल ते पाहावे, तसं मनालाही सवय लागली. इथं असलेले एकदम अमेरिकेत जातं, कोणतरी आपलं तिथं आहे म्हणून. आणि मनाचा वेग कशापेक्षा सांगितलं, वायूचा वेग नाही, प्रकाशाचा वेग नाही, त्याच्यापेक्षा जोरात वेग आहे त्याचा. मनात क्षणात इथं आहे तर क्षणात तिथं आहे. तर त्या मनाला धरण्यासाठी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. श्वासाबरोबर मन कसं धरायचं आणि ते चिदाकाशात नेऊन इथं लीन कसं करायचं. पण ही जी प्रक्रिया आहे ही अशी काय बऱ्याच लोकांच्यात सांगता येत नाही. जसं डॉक्टर आहेत, ऑपरेशन जर करायचं झालं तर चौकात उभं राहून ऑपरेशन करता येत नाही. त्याला ऑपरेशन थिएटर पाहिजे, ती सगळी शुद्धता पाहिजे, ते सगळं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आणि एकच ऑपरेशन एका वेळा करता येते, एकदम 5-25 नाही. तिथं फार तर आपण 2-5 लोकांना सांगता येईल ती प्रक्रिया. तरीसुद्धा अनुग्रहाच्या वेळेला ते शक्ती संक्रमण होत असतं. आणि शक्ती संक्रमण होतं ते सद्गुरू असतील तर, त्यांच्यामध्ये तर ती शक्ती असेल तर ते संक्रमित करणार. त्यामुळे गुरु दिसती याच्यामध्ये जसं आहे, गुरु पुष्कळ आहेत. समर्थांनी त्याच्यावर स्पष्ट सांगितलं आहे, कुणाला सद्गुरू म्हणायचं कुणाला म्हणायचं नाही, ओळखलं पाहिजे. सद्गुरूंची लक्षणं वगैरे मी सांगत बसले तर आजचा विषय संपणार नाही. पण सगळं त्याच्यात सांगितलं आहे. ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, हे सगळे जे सद्गुरूंची लक्षणं आहेत अशी त्याच्यामध्ये जर असतील तर सद्गुरू ओळखावे. त्यांच्या समोर बसून त्या विशिष्ट वेळेला अनुग्रह दिला जातो. आणि त्यावेळा ती शक्ती ऊर्ध्वकामी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात असतं. अर्थात ग्रहण करण्याची शक्ती शिष्याची असावी लागते. कारण काही वेळा असा अनुभव येतो की अनुग्रहाच्या वेळेलाच त्याला उन्मनावस्था येते किंवा शक्ती जागृत होते, त्याची क्रियाही खुडी सुरू होते. काही ना वर्ष लागतात. पण बी टाकलं गेलं किंवा शक्ती, त्याला स्टिम्युलस ज्याला म्हणतो, ती शक्ती जागृत केली जाते
पण ज्याला गुड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर आपण म्हणतो तसं उष्णता आहे. काही जर धातू चटकन उष्णता पकडतात, काहींना वेळ लागतो. तसं प्रत्येकाची ग्रहणशक्ती ह्या जन्मात, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात काय योगाची साधना त्यांनी केली असेल त्याच्यावर ध्यान अवलंबून आहे. पण एखाद्याने जर असं म्हटलं की नाही योगाची साधना आम्ही नामानेच जाऊ, तसं होत नाही. त्याचं कारण नामाने जरी सुरुवात केली तरी परत त्या स्थितीतच जावं लागतं. जे समर्थांनी सांगितलं आहे तसं शून्य अवस्था यायलाच पाहिजे. त्याला महाद्वार म्हटलेलं आहे. ते महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. आपण महाद्वार म्हणजे देवळाच्या दारात जातो आणि देवाचं दर्शन घेतो, असं ते महाद्वार नाही आहे. ध्यानामध्ये निर्विचार अवस्था यायला पाहिजे, नो माइंड स्टेट. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेही ध्यान नव्हे. कारण कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर आपण कादंबरी वाचताना अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन कादंबरी वाचत असतो, किंवा टी व्हीवरची सिरियल बघताना कुणी हाका मारल्या मुलाने तरी थांब रे जरा ते बघूया. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन नव्हे. कॉन्टेम्प्लेशन म्हणजेही मेडिटेशन नव्हे. कॉन्टेम्प्लेशन म्हणजे चिंतन, त्याच्यात देखील मन आहे. कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्टेम्प्लेशनमध्ये मनाचं अस्तित्व आहे आणि ध्यानामध्ये मनच नाही अशी अवस्था यायला लागते. म्हणजे पहिल्यांदा मनाचा लय, पुढे मनाचा नाश. समर्थांची याच्यात एक ओवी, आता मी काय सांगितलं याच्यात खुणा पुष्कळ करून आणल्या मी, परंतु एका तासात सांगणं अवघड आहे सगळं. तर हे मनाचा नाश म्हणजे त्याच्यात त्याने एका ठिकाणी म्हटलं आहे त्याने की मन नाहीसं करायचं आहे पण पुन्हा मनपणाने उरायचं आहे. आता हे जे अर्थ आहेत ना हे कळणार नाहीत आपल्याला. किती वेळा जरी तुम्ही पारायण केलं तरी त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे की मन लय तर करायचं आहे, पुन्हा मन उरायचं आहे कसं. संतानं मन असतं का नाही? मग मनोनाश झाला म्हणतो मन असतं म्हणजे काय आहे? हा पुन्हा बारकावा आहे. त्यामुळे आता आपण एवढं लक्षात ठेवूया की मन आत्मदर्शनाच्या आड येत असतं. कारण ज्ञान आता आहेच, आत्मा आणायचं नाही कुठून, किंवा तिकडून विमानाने यायचे भगवंत किंवा ते ज्ञान, असं नाही आहे. आत आहेच. मग काय झालेलं आहे ते आवरण झाकून गेलेलं आहे. सूर्यावर जसे ढग यावेत ना तसं आपलंच ज्ञान, पण आपल्याला माहिती नाही आहे. नाभीत कस्तुरी असता जवळी हिंडे रानोमाळी मृग जैसा. नाभीतच कस्तुरी आहे पण हरण वास कुठून येता बघत फिरतोय सगळीकडे. तसंच आपण करत असतो. आपल्याजवळ आहे आणि आपण हिंडत राहतो. या देवळात जातात, त्या देवळात जातात, इकडं फिरतात, तिकडं फिरतात. मग कुणीतरी जर सद्गुरू भेटले सांगितलं तरी आपला रजोगुण कमी बसतो कुठे एका ठिकाणी. सद्गुरूंनी खूप सांगितलं आहे, ठाईचं बैसोनी करा एकचित्त सांगितलं. ठाई बसतो का आपण? बघा, विचार करा. आणि ठाई बसल्यासारखं केलं तरी मन फिरत राहतं. मनाला शांत राहायची सवय नाही, देहाला स्वस्थ बसायची सवय नाही. वस्तुतः परमार्थाची साधना करायची म्हणजे फिरायचं नाही आहे काही, आपल्याच ठिकाणी आहे. ग्रंथ वाचनसुद्धा किती करायचं? जेवढं आपल्याला कळायला हवं आहे तेवढं करायचं. आज हे वाचलं, उद्या ते वाचलं, परवा ते वाचलं, अवघा बोकाणा भरला. मी सांगते ना, हे जरी म्हटलं आपण, हे 7,700च्या वर ओव्या आहेत दासबोधाच्या. त्याच्यातलं आम्ही हे थोडे म्हणून काढले 700 ओव्या. छोटं पुस्तक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्देश हा की एवढं पुरे साधनेच्या अंगाने. पण ह्यातलं सुद्धा खरं जर सांगायचं तर 1 किंवा 2 ओव्या देखील पुरेत. तर तीच रिपिटेशन आहे. पुन्हा पुन्हा जरी आपण बघायला गेलो तरी 1 ओवी जरी आपण बघितलं. मी आता इथं काही ठिकाणी थोडंसं खुणही करून ठेवली. बघा, आता तुम्हाला सांगते. याच्यात म्हटलं आहे, ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकाश मग परमात्मा परेश अनन्य व्हावे बजावा. 1 ओवी पुरे, सगळा परमार्थ आला त्याच्यात. काय सांगितलं त्याने? प्रकृतीचा निराश करा. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना प्रकृतीत आल्या आहेत. सगळी इंद्रिय मन बुद्धी सकट सगळं जे जे काही दिसतंय, भासतंय, करतोय, सगळंच्या सगळं प्रकृतीत आलेलं आहे. या प्रकृतीचा निराश करण्यासाठी विवेके वारावा, ती प्रकृती बाजूला काढली. मग परमात्मा परेश आहेच आहे
त्याला अनन्य भावे भजावे, संपलं. काही एवढ्या ओव्यांची गरजच नाही आहे. म्हणून मी सुद्धा सकाळी बसल्या बसल्या अशा काही ओव्या काढल्या. आता त्याच्यावर कुणाकडून सगळं सांगत नाही, पण सगळ्यामध्ये सांगायचं जे समर्थन आहे, सारासार विचार सार शोधन म्हणून जो आहे ना, त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं आहे, दृश्य विश्व जे आहे ते ओसरायला पाहिजे. ध्यानामध्ये दृश्य बंद करायचं आहे, पहिल्यांदा डोळ्यांनी बंद करायचं आहे. पण डोळ्यांनी बंद केलं तरी आपण मनाने चित्र पाहत बसतो, आणखीनच पाहतो. डोळे मिटले की आणखीन विचार सुरू होतात. हे बघा, साधं गोष्ट आहे. परमेश्वरासं ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे, संपलं. परमेश्वर कोण आहे, कसा आहे परमेश्वर? निर्गुण निराकार, अनंत अपार, सगळीकडे भरलेला आहे. कळला आपल्याला, सूक्ष्म आहे. मी कोण आहे? देह नव्हे, जीव नव्हे. मग ज्याच्या अधिष्ठानावर देह काम करतो आहे, ते जे निर्गुण निराकार आत्मरूप आहे, तोच मी आहे. मग बाहेर जी परमात्म्याची लक्षणं आहेत तीच आत्म्याची लक्षणं आहेत. त्या दोन्हीशी अनन्य झाला, संपलं काम. मग इतकं सोपं असताना का होत नाही? आत वळतच नाही आपण. वस्तुतः आत जर वळलो तर दुसरीकडे कुठे जायला ठिकाणच नाही आहे. आत वळला की तिथंच जाणार आहे. पण आपण नुसतं जरी बसलो ना, तरी हे काहीतरी काढून वाचणार, ते काहीतरी काढून वाचणार, ते काहीतरी बघत तरी राहणार, शेजारी जाऊन गप्पा तरी मारणार. असं म्हणणार नाही की 10 मिनटं मिळाली आहेत ना, बसून घेऊया. ध्यासच त्याचा लागला पाहिजे की डोळे मिटायचे आणि निर्विचार अवस्थेत बसायचं. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट, त्या क्षणात बसायचं आहे. अहम आत्मा, बस. समर्थाने सांगितलं ना आता, अहम आत्मा. म्हणजे एवढ्याच वर बसा ना, अहम आत्मा. किंवा गीतेने काय सांगितलं? आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदापि चिंतयेत. आत्म्याच्या ठिकाणी मन ठेवा. भगवंतांनी काय सांगितलं? मय्येव मन आधत्सो मयी बुद्धिम निवेश. संपली साधनच, संपली सगळी. माझ्या ठिकाणी मन बुद्धी ठेव. आणि मन बुद्धी त्याच्या ठिकाणी ठेवली की मन सहजच आत्मरूप होतं, बुद्धी सहजच आत्मरूप होती. कारण त्याच्यातूनच ती आलेली आहे. ज्याच्यातून ती आलेली आहे तिला पुन्हा मूळ ठिकाणी नेऊन ठेवलं, काम झालंय. म्हणून ते आहे तरी परम सुगम म्हटलंय त्याने, पण होत नाही आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक घटनेचं अंडरस्टँडिंग घेतलं पाहिजे. असं असं घडलं, कुणाची एखादी काही घटना घडली, झालं 8 दिवस 15 दिवस त्याच्यावर इतका विचार आपला, इतरांचा आहे. मग संत अनेक वचनं सांगून जातात की अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. सांगितलं ना, पाठ म्हणतोय आपण. पण मग पुन्हा ते अहो याच्या पैशाचं काय झालं? आता तुमच्या नशिबातलं जे असेल ते कोणी काढून घेत नाही. दुसऱ्याचं घ्यायला गेला तरी तुम्हाला मिळणार नाही. मग कशाला व्याप करायचा? शांत आपल्या ठिकाणी राहा ना. जे तुमचं आहे ते तुम्हाला आपलं पाहिजे, आणि पाहिजे, वाडवडलार्जित पाहिजे. कशाला पाहिजे? तुझं आहे का? तुझ्या कष्टाचं आहे का? ते राहील, तर कष्टाचं सुद्धा राहील असं सांगता नाही. त्याच्यात देखील आपण कोणाचं देणं असू तो घेऊन जाईल, देऊन टाकायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, दान ह्याच्यामध्ये सज्जात येताना कुणाला द्यायचं असं नाही. ज्याचं जे असेल तर तो घेऊन गेला, लगेच शांत. संत का शांत असतात हे सगळं अंडरस्टँडिंग त्यांना असतं. असं झालं ठीक आहे, अहो तर तुम्हाला छळतोय. आम्ही पुष्कळ मंडळी रोज प्रॉब्लेम घेऊन येतच असतात. असं झालं तसं झालं. मग काय की अहो ती मला फार छळते. म्हटलं गेल्या जन्मी तू छळला असशील तिला, आता ते छळून फिटून टाक सगळ्याला. सासूबाईंची खूप सेवा करावी लागते. गेल्या जन्मी तू सेवा करून घेतलेली आहेस, आता त्यांची सेवा कर. कटकट करू नको, उलट भाग्य समज की मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ती सेवा कर. भगवंताची सेवा करायला आणि फिरू नको कुठं, त्याच्यात भगवंत आहे ना, त्याची सेवा कर. असं प्रत्येक गोष्टीचं आपल्याला योग्य त्या प्रकाराने विचार करता आला, प्रश्न येत नाही. शांत बसलो, काय जर कशासाठी मन फिरायचं आहे, काय हवं आहे आपल्याला? महत्वाकांक्षा हा जो शब्द आहे हा परमार्थात चालत नाही. लक्षात ठेवा, ते राजकारणात.
आपण काय होत आहे, परमार्थ क्षेत्रात राजकारण आणतोय आज. म्हणजे वास्तविक राजकारण परमार्थाच्या पायावर व्हायला पाहिजे. पूर्वीचे जे देशभक्त होऊन गेले ते परमार्थाच्या पायावर त्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवलं. आज परमार्थाच्या क्षेत्रात राजकारण येऊन तुमच्यापेक्षा आमचं का आमच्यापेक्षा तुमचं, त्याच्यात पुन्हा आणि तू पुढं का मी पुढं, कसा परमार्थ होणार विचार करा आपण. म्हणून विवेक पाहेल तो पुरुषू आणि विवेक नाही तो पशु, समर्थांनी सांगितलं. विवेकच नाही कुठे, कसं काय होणार. त्यामुळे लक्षात असं घ्यावं, ध्यानाला बसायचं म्हटल्यानंतर काही संबंधच नाही बाहेरचा, आपल्या देहाचा देखील संबंध नाही. काही सगळ्या उपाधी बाजूला टाकून बसायचं आहे आपल्याला. विश्वाची उपाधी नाही, देहाची उपाधी नाही, मी आतला मी, त्या सहाशी मिळून शांत बसायचं आहे. सहा आहे, मी आहे आणि मी तोच आहे. आता ती प्रक्रिया ध्यानाची कशी आहे ती मात्र समजून घ्यायला पाहिजे. ते कसे पंचवायू वर घ्यायचे वगैरे हे जे आहे ते असं काही ह्याच्यामध्ये सांगता येणारी ती गोष्ट नाही. ते समोर समजून घ्यावी, त्याचा अभ्यास करा. लक्षात आलं. त्यामुळे हे मन जे आहे, हे मन जे व्याप करत असतं, ते मन आणि प्राण दोन्ही लीन कसे करायचे चिदाकाशात हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ध्यान आणि मनाचं सांगितलं मी आपल्याला. आणि ध्यानाचं मी म्हटलं तसं शून्य अवस्था, निशून्य अवस्था आणि महाशून्य सत्ता, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग आपण म्हणाला काल शून्य अवस्था आली, आज निशून्य आली बहुतेक, आणि उद्या महाशून्य. 12-12 वर्ष ते सुद्धा जर आपण साधना केली तर, ह्या वर्षात ह्या जन्मात जबायचं ते 40 वर्ष. मग आता आमचं कसं होणार, ह्या जन्मात जे करून ठेवाल ना ते पुढच्या जन्मात उपयोगी पडेल. कपाटात ठेवलेल्या साड्या दागिने वगैरे आपल्याला काही उपयोगी पडणार नाही आहे पुढच्या जन्माला, ते इथंच राहणार आहे. पण साधना जेवढी करू तेवढी आपल्याला पुढं उपयोगी पडणार आहे. हे लक्षात ठेवून जितकी आपल्याला साधना करता येईल ती करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ध्यानाचं आपल्याला सांगितलं.